18 तास तुमच्या हातात आहे. झोपेची 6 तास वजा केला तरी 18 तास आपल्या हातात आहे. 18 तासांचं नियोजन मला कसं करायचंय? कमी नाही 18 तास म्हणजे. मग ह्यात माझ्या अंघोळ आणि ह्या प्रातर्विधी अमुक तमुक ह्या सर्वांसाठी किती वेळ खर्च करायचा? त्यानंतर माझ्या शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्याला किती वेळ खर्च करायचा? दिवसातनं एक 25-30 मिनिटं तरी याच्यासाठी मी खर्च करायला पाहिजे की नाही? जी शरीर दिवसभर मला काम देणार आहे, माझा सगळी जीवन सफल करणार आहे, तिच्या आरोग्यासाठी मला थोडासा व्यायाम करायचा, त्याच्यासाठी मी वेळ खर्च करायला पाहिजे की नाही? हे नुसता पैसे मिळवायलाच खर्च करायचा, नुसता अभ्यास? अरे अभ्यास करायला सुद्धा एक चांगलं शरीर लागतो ना, निरोगी शरीर लागतो ना. मग त्याला निरोगी ठेवण्याकरता थोडा खर्च करायला नको का वेळ? त्याचं नियोजन केलं पाहिजे. एवढा वेळ मला व्यायामासाठी लागणार आहे. आणि जसं शरीराचं आरोग्य आहे ना, तसं मनाची सुद्धा आरोग्य अत्यंत महत्वाचं असतं. बुद्धीचंही आरोग्य अत्यंत महत्वाचं असतं. बुद्धीच्या आरोग्यासाठी चांगले चांगले ग्रंथ वाचन करणं, दिवसातनं सवय लावून घ्यायला पाहिजे. मला कमीत कमी एवढा वेळ पुस्तक वाचायचं आहे. मग भले तुमच्या सिलेबसचे पुस्तक असतील किंवा सिलेबसच्या बाहेरच्याही ज्ञानासाठी काही पुस्तक असतील, वाचायची सवय लावायला पाहिजे. त्याच्याकरता वेळ किती लागेल हेही नियोजन केलं पाहिजे. आणि केवळ वाचनाने होते अशातलं काय भाग नाही. काही ऐकण्याने सुद्धा ज्ञान प्राप्त होत असतो. ज्ञानाचा कसा लिहिलेला आहे माहिती आहे का? शाळेत जातो ना, जेव्हा शिक्षकांकडून ऐकतो त्यातनं किती टक्के मिळते? 25% ज्ञान मिळतो. आचार्य किंवा शिक्षक आम्हाला जेव्हा शिकवतात ते किती टक्के शिकवतात? 25%. 25% आपल्या वाचनातनं, स्वतःच्या वाचनातनं 25%. आणि अन्य लोकांच्या व्यवहार पाहून ऐकून 25% ज्ञान मिळतो. जर डोळे कान उघडी ठेवून जर फिरत असाल तर या जगातनं 25% ज्ञान मिळतो. आणि 25% आहे ना स्वानुभवाने मिळवायचं, स्वतःच प्रयोग करायचा आहे. त्या प्रयोगातनं स्वतः 25%, तेव्हा ज्ञान पूर्ण होतो. तुम्ही म्हणाल हे सगळे शाळेतनंच मिळावं, नाही. तुम्ही म्हणाल मी सगळे स्वतःच मिळवतो, नाही होणार.